जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। खाकीची नजर आणि तस्करांची फजिती। वर्धेत 15 लाखांची अवैध दारू जप्त। वर्धा शहर पोलिसांनी अवैध दारू तस्करी विरुद्ध मोठी कारवाई करत पहाटेच्या सुमारास नागसेन नगर नालवाडी परिसरात तब्बल 15,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। फिल्मी स्टाईल पाठलाग करत 2 कार पकडत 3 आरोपींना अटक करण्यात आली। 5 मे 2026 रोजी पहाटे नाईट गस्तीदरम्यान PSI विशाल सवई यांच्या पथकाला मुखबिरामार्फत माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली नागसेन नगर परिसरात नाकेबंदी करण्यात आली। पहाटे 4च्या दरम्यान 2 संशयित स्विफ्ट कार दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून दोन्ही गाड्यांना घेराव घालत आरोपींना ताब्यात घेतले। झडती दरम्यान कारमधून ऑफिसर चॉईस, बॉम्बे व्हिस्की, मॅजिक मुवमेंट वोडका आणि बडवायझर बिअरच्या एकूण 31 पेट्या, किंमत अंदाजे 4,34,400 रुपये, तसेच 2 स्विफ्ट कार किंमत 11 लाख रुपये असा एकूण 15,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी सुमित मनोज पाला वय वर्ष 25, गणेश विजय भाट वय वर्ष 21 आणि प्रद्युम्न राजन सेन वय वर्ष 26 यांना अटक करण्यात आली असून त्यांनी ही दारू मध्य प्रदेशातील सालबर्डेतून आणल्याची कबुली दिली आहे। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या देखरेखीखाली PSI विशाल सवई व त्यांच्या पथकाने पार पाडले। या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून वर्धा पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।